कार्यक्रमाच्या अध्यक्षा आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर एन.बी. चव्हाण मॅडम यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. ज्येष्ठ प्राध्यापक तसेच आपल्या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर एच.पी. खोब्रागडे सर यांना सुद्धा मी स्थानापन्न करण्याची विनंती करते. आपल्याला लाभलेले तज्ञ मार्गदर्शक डॉक्टर भागवत पाटील सर आणि डॉक्टर सुनील तायडे सर यांनी सुद्धा आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. तसेच सर्व प्राध्यापक वृंदांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. तर आता वळूया आपण स्वागताकडे. आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर एन.बी. चव्हाण मॅडम यांचे स्वागत प्रतिभा मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. आपल्या महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर एच.पी. खोब्रागडे सर यांचे स्वागत तेजस इंगोले सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. डॉक्टर भागवत पाटील सर यांचे स्वागत आपल्या प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर सुनील तायडे सर यांचे स्वागत खोब्रागडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. तसेच सर्व प्राध्यापक वृंद यांचे स्वागत मी शब्दसुमनांनी करते. आपल्याला लाभलेले डॉक्टर भागवत पाटील सर यांचा आपण थोडक्यात परिचय घेऊ आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतील. डॉक्टर भागवत पाटील सर यांचा असा परिचय आहे की डॉक्टर भागवत राजकन्या भास्करराव पाटील त्यांचे शिक्षण BA BSc मॅथमॅटिक्स, B.Ed MSc मॅथमॅटिक्स, M.Ed PhD इन मराठी, MA मराठी इंग्लिश हिस्ट्री एज्युकेशन इकॉनॉमिक्स अँड सायकोलॉजी. तसेच त्यांनी विविध कार्यशाळा आयोजन करून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, अंधश्रद्धा निर्मूलनावर आतापर्यंत जवळपास 110 ठिकाणी त्यांनी सादरीकरण केलेले आहे. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी क्रमांक, राज्यस्तरीय सहभाग त्यांचा होता. जिल्हास्तर आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. ते तज्ञ मार्गदर्शक म्हणून तालुका स्तरावर कार्यरत आहेत आणि जिल्हा स्तरावर सुद्धा कार्यरत आहे अशी त्यांची कार्य आहे. तर आज मी डॉक्टर भागवत पाटील सर यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. मार्गदर्शन तुमच्या समोर करायचं म्हणजे मी तुम्हाला एक उद्या तुम्ही ज्यावेळेस अध्यापन करणार आहात त्यासाठी तुम्हाला काही दिले होते त्यांनी, बरोबर. त्यातला एक मूळ मंत्र होता आपल्या विज्ञाना संदर्भात, अंधश्रद्धा अंधश्रद्धा बाळगू नका. त्या संदर्भात आपण एक प्रयोग घेऊया. आता याच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्हाला सांगतो. एक छोटीशी कथा सांगतो की तुमचं राईट 12:30 पर्यंत सेशन घेणार आहे 1 तास आणि कथा हास्य हे सगळं आपण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्मिती आपण त्यामधून करणार आहोत आणि याचा उपयोग तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही बाहेर जासाल त्याच्या वेळेस तुम्हाला ते निश्चित होणार आहे. तर सर्वप्रथम तुम्ही माकड आणि टोपीवाल्याची गोष्ट ऐकली, सगळ्यांनी ऐकली. असं मोकळं बोला, गंभीर नको, विषय काही गंभीर नाही, आनंदही विषय. ओके, मोकळं बोलायचंय. तर त्याच्यामध्ये काय होतं, कोण सांगतं ज्यावेळेस तो टोपीवाल्याला विश्रांतीची गरज असते तो झोपतो झाडाखाली, ती माकड टोप्या घेऊन जातात आणि ज्यावेळेस आपण तो गाजवतो माकड टोपं गाजवतात ही क्रिया होती आणि तो टोपी पेटीत टाकतो आणि ते सगळे टोपे तिथे टाकतात. मग दुसऱ्या वेळेस काय होतं, काही दिवसानंतर त्याचा मुलगा ना ती गोष्ट सांगितली असते, मुलगा गेल्यानंतर मुलगा काय करतो, पुन्हा विश्रांती करतो. ते सगळे माकड काय करतात, टोप्या घेऊन जातात. गोष्ट ऐकली का? ऐकली. मग काय होतं, किती जणांनी ऐकली गोष्ट, आठवण करा पटकन, रेडिओवर आहे. ठीक आहे. काय होतं नंतर तो झोपतो, माकड सर्व टोपे घेऊन जातात आणि डोकं घालून यायला माहित असतं, ते सुद्धा डोकं घालवतात. टोपी उचलतो आणि खाली टाकून देतो आणि टाकून दिल्यानंतर वरचं माकड येतं, खाली येतं, ते टोपी सुद्धा वर घेऊन जातो. असं कसं काय झालं? हा त्याच्याशी संवाद करतो, काल्पनिक आहे थोडं. वरचं काय म्हणतो, तुला वडील होते का? मलाही माझ्या वडिलांनी आजोबांनी सांगितलं ना,
की असं असं घडलं होतं, म्हणजे घटनेची पुनरावृत्ती. आता आपण काय करतो जनरल विज्ञानामध्ये, हवेचा दाब, एक डबा घेतो, वरून छिद्र पाडतो, त्याच्यावरती बोट ठेवतो, चालू बंद एवढंच करतो ना. विद्यार्थ्यांना ते माहिती कॉमन झालेलं आहे. आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी करायचं, तेच परिणाम तोच आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन तोच आहे, पण त्याच्यामध्ये नाविन्यता काय आणली आपण. बघा हा काय तांबे, याच्यामध्ये काय आहे पाणी. हे सगळं पाणी काय झालं, संपलं. आहे का काही तांब्यामध्ये पाणी, याच्यामध्ये दृष्टिभंग वगैरे काही आहे का, नाहीये. ओके, आता एक जण करतोय पुढे, या एक जण करतोय, घाबरू नका, काही असू विषय साप याच्यामध्ये फुंकर मार. बघा आता फुंकेनं पाणी येऊ शकतं का, नाही येऊ शकत. बघा बरं आलं का, नाही आलं. तुम्ही आणून दाखवतो, तुम्ही म्हणसाल जादू आहे. बघा तुमच्या समोर आहे, वेगळं काही आहे का, नाही. बघा ठीक आहे, एकदा आलं तुम्ही म्हणसाल काहीतरी त्याच्यामध्ये असं थोडेफार देव वगैरे होऊ शकतं. तुम्ही फुंकर मारा, दिसतं का काही याच्यात, ते आहे का, म्हणजे ते इथं बिजन नको. बघा यांनी सुद्धा फुंकर मारली, पाणी येऊ राहिलं का, नाही. आता आपण याला कमी होतो. बघा आता थोड्या वेळात पाणी येतो, मी तुमच्या समोर आहे, मी काही वेगळं आहे का, माझ्या हात बाजूला आहे, काही अंतर आहे का, भरपूर पाणी येतो याच्यामध्ये. बघा याच्या मागे विज्ञान काय, पुन्हा याच्यामध्ये कितीतरी वेळा हे पाणी येऊ शकतं. एकदम इझी आहे, आणि हे मॉडेल्स तुम्ही तयार करू शकता. आणि मला सांगा, विद्यार्थ्याला तुम्हाला जे शिकवायचंय बघा, जर त्याला आनंददायी पद्धतीने मिळालं तर तुम्ही विसराल का. आता हा प्रयोग मी तुम्हाला इथं सांगितला, तुम्ही विसरणार का, अजिबात नाही विसरणार, कधीच नाही. याच्या मागे वैज्ञानिक दृष्टिकोन कसं आहे बघा. आतून एक ग्लास आहे आणि याच्यामध्ये आतून एक टोपली. मी काय केलं, या ग्लासला एक छिद्र आहे छोटस, ओके, आणि बाजूला एक छिद्र. ज्यावेळेस इथं हवा एंटर करते, हवेचा दाब बघा, इथं हवेचा दाब कसा आहे सध्या कमी, आणि ज्यावेळेस ते पाणीवर येतं हवेचा दाब जास्त होतो. म्हणजे एकदम सिंपल लॉजिक आहे. मग हवेच्या दाबाचा परिणाम आपल्याला जर शिकवायचा असेल तर अशा पद्धतीचं तुम्ही मॉडेल तयार करू शकता. पारंपरिक मॉडेल आपल्याला काय करायचंय, बाजूला करायचंय, आणि नवीन पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं. आता याच्यात जादू आहे का, नाही. तुम्ही सांगू शकता बघा आम्ही जादूनं पाणी आणलं इथं, चेंज वाटेल ना. याच्या मागे वैज्ञानिक दृष्टिकोन. ओके, पुढे जाऊया आपण. पुढचा जो प्रयोग आहे याच्यामध्ये मला सांगा, तुमच्यापैकी भीती किती जणांना वाटत नाही, सहज घ्यायचं, भीती किती जणांना वाटत नाही. तर बघा आता हा एक प्रयोग मी तुम्हाला सांगितला. आता दुसरा एक प्रयोग मी तुम्हाला सांगतोय. तो प्रयोग तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये खूप महत्त्वाचा असेल, आणि त्याचा उपयोग तुम्ही काय करणार आहात, विद्यार्थ्यांना सगळ्या विषयासाठी करणार आहात. मी सर्व विषयासाठी म्हणतो, काय म्हणतोय मी, सर्व विषयासाठी. काय दिसतंय तुम्हाला, काय दिसतंय, हिरो हिरोईनचे फोटो, आवडीचा विषय मुलांचा. आता याच्यात थोडे जुने फोटो समजा माझ्या आवडीचे असतील, नवीन विद्यार्थ्यांच्या आवडीचे तुम्ही घेऊ शकता, बरोबर आहे. मग बघा आता हे कशा पद्धतीने वर्किंग करते. आता मी विद्यार्थ्यांना सांगतोय, मी तुमच्यासाठी काहीतरी आणणार, तुमच्या स्वागतासाठी. तुम्ही आता आमचं स्वागत केलं, मी तुमचं स्वागत करतो. एकदम इझी, काहीही नाही. आता याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, हे असे फुलं करू शकता, आणि इकडच्या बाजूला वर्ग संख्या करू शकता, घातांकित संख्या करू शकता, किंवा मूलद्रव्या त्याचे अणु वस्तुमानांक असतील, रेणू असेल, संज्ञा असेल, काय जे असेल, तुमच्या कल्पना लावून तुम्ही कितीतरी साहित्य याच्यामध्ये तयार करू शकता. आणि असे जर तुम्ही 5-5 वर्किंग मॉडेल जर केले विद्यार्थ्यांसाठी तर ते सहज आनंददायी पद्धतीने, काहीच नाही याच्यामध्ये इझी गोईंग मध्ये आहे. तुम्हाला मी सांगतो कशा पद्धतीने तयार करायचं, ते तुम्ही इझी तयार करू शकता. त्यानंतर पुढे जाऊया आपण. आता सर्वात महत्वाचं, जे जुन्या काळामध्ये ज्या अंधश्रद्धा होत्या, होम होत होते का जुन्या काळामध्ये, तुम्ही ऐकलं असेल, होम ऑटोमॅटिक पेटत होते का, तर ते ऑटोमॅटिक पेटत नव्हते. तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचं काय होतं, तूप. आता तूप मग माणसाला तूप आहे का, बघा आता हे जर केमिकल असतं, मी खाल्लं असतं का, नाही. आता तूपच आहे. नंतर हा जो आहे, याच्यामध्ये बुक्का आहे बघा, हा बुक्का मी इथं लावतोय.
लक्षात आलं? आणि भुंका आणि तुपाने आपण इथं काय करणार आहोत, ते पेटून दाखवणार आहोत. कागद आहे म्हणून खराब कागद खांदेवी सर. अजून असं तर या सगळा राम घ्या. बघा आता ते आपण प्रयोग घेण्यापूर्वी आपण एक दुसरा प्रयोग घेऊया. अतिशय आनंददायी असा प्रयोग आपण घेणार आहोत आणि जो विद्यार्थ्यांसाठी सुद्धा उपयोगी असणार आहे. मला सांगा, विद्यार्थ्यांना तुम्हाला पंच ज्ञानेंद्रिय शिकवायचे. काय शिकवायचे? पंच ज्ञानेंद्रिय. कोणकोणते आपले पंच ज्ञानेंद्रिय? त्वचा, जीभ, ओके. तर बघा आता याच्यातले आपल्याला 2-3 प्रकार आपण इथं घेऊया. आता पहिला प्रकार समजा मला नाक हे पंच ज्ञानेंद्रियापैकी शिकवायचं. कसं शिकवणार? काय शिकवणार? कोणतं वर्किंग मॉडेल घेणार? एकदम आता तुम्ही खेड्यातल्या शाळेमध्ये आहे आणि त्या विद्यार्थ्यांना तुम्हाला ते बेसिक आलं पाहिजे असं शिकवायचं. काय करणार तुम्ही? पटकन तुमची आयडिया सांगा, पटपट. माझी आयडिया मी तुम्हाला सांगतो. गावामध्ये पंक्ती वगैरे झालेले असतात, त्याचे ग्लास असतात, असे ग्लास असतात, रिकामे ग्लास. हे तर आपण गोळा करू शकतो, बरोबर? लसूण प्रत्येकाच्या घरी असतो, वेगवेगळे अद्रक असेल, कांदा असेल, वेगवेगळे पदार्थ असतात वेगवेगळे. त्याची जर तुम्ही त्याला ठेसून थोडी पेज बनवून याच्यामध्ये टाकली, त्याला वरून जर तुम्ही ते कार्डबोर्ड लावला आणि त्याला छोटी छोटी छिद्र आणि इथे ठेवून दिले असते, एका विद्यार्थ्याला बोलवायचं आणि त्याला काय करायला लावायचं. आता ज्या वेळेस डोळ्यावरती पट्टी बांधलेली असेल किंवा हे पूर्ण पॅक असेल, त्याला फक्त कशाद्वारे समजणार आहे? म्हणजे सांगायचं तात्पर्य काय? अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही हे करू शकता. त्यानंतर स्पर्श, त्वचेसाठी काय करू शकता सांगा? हे तुम्हाला बनवायचे. आता मी तुम्हाला आयडिया देतो. स्पर्श ज्ञानासाठी काय करू शकता? सोपे. थंड पाणी, गरम पाणी. बरं ठीक आहे, थोडं कोमट करू शकतो. बरं अजून या व्यतिरिक्त एकदम सोपं, त्याला स्थायू, द्रव, वायू या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे. किंवा आपले जे विविध प्रकार आहेत, खडबडीत, गुळगुळीत, मऊ, टणक, हे त्याला आले पाहिजे. तर सोपं आहे. एक खोकं घ्या मोठं, त्याला पॅक करा. कसं? त्याचा हात जाईल एवढं हे करा. त्याच्यामध्ये कापूस असेल, दगड असेल, वेगवेगळे पदार्थ त्याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता. आणि ते टाकल्यानंतर ज्यावेळेस समजा एखाद्या विद्यार्थ्याच्या डोळ्यावरती पट्टी बांधलेली असेल किंवा ओपनही असेल, ज्यावेळेस तेव्हा हात टाकेल, त्याला हे काय दिसेल? काहीतरी आहे, बॉक्स सारखा आहे, पेन सारखा आहे, पेन्सिल सारखा आहे, खिळा आहे. हे सिंपल पद्धतीने तुम्ही तिथं आपण सांगू शकतो. त्यानंतर बघा आता दृष्टी सातत्य आपण प्रत्येक वेळेस बघितलं काय पोपट पिंजऱ्यामध्ये दिसतोय. तर प्रत्येक वेळेस असं मॉडेल तयार करणं शक्य आहे का? नाही. विद्यार्थ्यांना तुम्ही काय करू शकता? त्याच्या आवडीचा विषय. आता पोपट दिसतात का जास्त घरामध्ये? नाही. घरामध्ये काय दिसते तुम्हाला? मांजर असते घरामध्ये. प्रत्येकाच्या जवळपास 2-3 घरावर मांजर असते. एक मांजरीचं चित्र तर तुम्ही समजा गुगलवर गेले आणि छोटे छोटे चित्र जर गोल आकारात केले तर एका पेजवर कमीत कमी 20 चित्र तयार होतात. किती? 20. आणि पेज कोणतं वापरायचं? जे खराब येते. चांगले पेज वापरायचे नाही. आणि दुसऱ्या पेजवर पिंजऱ्यासारखा आकार करा. कार्डबोर्ड घ्या, साधं दोन्ही बाजूला चिपकवून काढी घ्या. त्याला असं काय वाटेल का? म्हणजे दृष्टी सातत्याचा नियम आपण त्याला इझी गोईंग मध्ये सांगू शकतो. अडचणी याच्यामध्ये बघा. आता एक आनंददायी पॉईंट घेऊया. इथं काय दिसतंय तुम्हाला? ट्रॅफिक सिग्नल. बघा आता याच्यामध्ये किती आहे? 3 जण पुढे या पटकन. 3 जण या. ओके. दादा हे काय आहे? सगळ्या ग्रीन द्या, ग्रीन. बघा काय आहे तुमच्या समोर. टाकू याच्यामध्ये. कोणता टाकला मी? ग्रीन. नंतर कोणता आहे? येलो. बघा हा येलो आहे. नंतर रेड. बघा रेड. 3 तुमच्या समोर टाकले. कशामध्ये पडले ते? गोल राऊंड आहे, दंडाकृती असेल त्याच्यामध्ये. बघा कसं काय घडलंय? काय झालं? कसं काय झालं? सांगा ना पटकन. काही तर झालं असं. बर, यांचं म्हणणं रिफ्लेक्शन होतं. खालचं बॉल वर येतो. ओके, मान्य. ठीक आहे, ठीक आहे. हे बघा
एक ध्यान ठेवा, सगळे आता विद्यार्थी माझ्या समोर, विद्यार्थ्याला कधी काय करायचं, डिसमूव्ह करायचं नाही, म्हणजे गरजेचं आहे. आता हे बाई खाली आहे, दिसतंय? यस. काय नाव आहे? चव्हाण. याच्या खूप टाळ्या वाजवा. त्याला म्हणतात लक्ष, तुमचं अवधान. अवधान किती आहे? अतिशय सोपं आहे. त्याला इथे क्लिप ठेवली, एक चेंडू इथं अगोदरच टाकून ठेवलं होतं. त्यांना काय सांगितलं, हे चेंडू तुम्ही तुमच्या हातामध्ये घ्या. पहा, तुमच्या समोर प्रयोग करतोय पुन्हा एकदा, आणि हा चेंडू इथं ठेवला, आणि असं असं केलं तर मोठं दोन वाजत, असं खाली ठेवलं, याला ठेवलं, आणि याला अशा पद्धतीनं हिरवा घ्या. बघा, नंतर आणि ज्यावेळेस मी तुम्हाला म्हणून काय झालं सांगा सांगा, यांच्याकडे लक्ष होतं, आणि मी त्यावेळेस काय केलं, असं चेंडू इथे ठेवला, त्यांचं लक्ष माझ्या दुसऱ्या हातात. सांगायचं मी तुम्हाला सुद्धा प्रयोग कसे करायचे इथे शिकून देणार तुम्हाला. एक अतिशय दर्जेदार जो प्रयोग आहे तो तुम्ही घरी जाऊन करू शकता, तुमच्या शाळेमध्ये, किंवा तुम्ही ज्या ज्या ठिकाणी असाल वेगळा आहे ते तुम्हाला समजणार सुद्धा नाही. ओके. आणि जे रिफ्लेक्शन वगैरे आहे ते आपण आरशाच्या बाबतीत रिफ्लेक्शन होत असतं. ठीक आहे, छान. त्याने जी व्यक्ती आहे एका पायाच्या अंगठ्यावरती उभा आहे, काय साधलं तिथं, त्याचा सेंटर पॉइंट आहे ना. मग अशा पद्धतीने वेगवेगळे मॉडेल्स तयार करू शकता आणि त्या विद्यार्थ्याला तिथं सांगू शकता. चला पुढे जाऊया आपण आता. हे समजलं तुम्हाला सर्वांना? या इथे बघा, हा काय इथं बुक्का तुमच्या समोर बघा, कसं झालं ते तुम्हाला सांगणार आहे मी. बघा इथं टाकतोय. आता हे मी तुम्हाला खाऊन दाखवलं होतं, बरोबर आहे का? बघा इथं आता थोडा वेळ तसं ठेवून देऊया, त्याच्यावरती लक्ष राहू द्या. मला सांगा, तुम्ही पवन ऊर्जा त्याला सांगायची तुम्हाला, पवन ऊर्जा वारा आहे, बरोबर आहे, वारा वाहतो किंवा वाऱ्यामध्ये ऊर्जा असते, बरोबर आहे. ऊर्जा आहे हे कसं सिद्ध करणार तुम्ही, कसं त्याला समजून सांगणार? एकदम सिंपल स्टेप. मान्य ताकद आहे त्याच्यामध्ये, ऊर्जा आहे, कसं सांगा पटकन. एकदम सोप्या पद्धतीने, टाकाऊपासून टिकाऊ. मला वर्ग सजावटही करायची आहे. रासायनिक बदल मी तुमच्या समोर सांगितला, म्हणजे बदलांचे जे प्रकार आहेत ते तुम्हाला सांगायचे आहे. भौतिक बदल मध्ये काय सांगणार, ज्या बांगड्यांचे काच असतात त्यांना जर तुम्ही तापवलं आणि ते जर जवळ धरले तर ते एकमेकांना तोरणासारखे तयार होतात. कधी व्हिडिओ टाकतो साहेबांना, व्हिडिओ बघा. एका बदल का झाला बघा, याच्यामध्ये तूप वगैरे काही नव्हतं, तूप होतं याच्यामध्ये नाही, तर याच्यामध्ये काय होतं, ग्लिसरीन होतं. काय होतं, ग्लिसरीन. म्हणून मी ते लावलंय. केमिकल असतं लावलं नसतं, कोणताही आलं नसतं मला, बरोबर आहे. आणि याच्यामध्ये होतं पोटॅशियम परमॅंगनेट. काय होतं, पोटॅशियम परमॅंगनेट. 5 ते 10 रुपये म्हणजे